तर आपल्याला शोल्डर मधून 2 इंच किंवा 2.25 इंच कमी करायचे आहेत. 1 इंच आपण वरती घेतले ते बरोबर या साइडला, म्हणजे ही जी टक्स आली फिटिंगच्या साइडची जी रेग आली टक्सची तिथे मिळवायचे. 1.5 इंच प्लस केले तर 10.5 वर पॉइंट येणार आहे. इथे एक रेग होला 4, म्हणजे हे 3 आणि हे 4 इंच, 7 इंचाची कंबर झाली. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. कोण काढून चालेल का आपल्याला? नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथे हा कोपरा घालून टाकायचा अशा पद्धतीने, आणि इथे सुद्धा हा कोपरा घालून टाकायचा असा. तर आज आपण कटोरी ब्लाउजची प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत. तर 2 ब्लाउज मी एका वेळी कट करते. एकाच कस्टमरचे ब्लाउज आहेत. डबल फोल्ड करून मी पिस घेतलेली आहेत. अस्तरचे ब्लाउज आहेत. उंची आहे 14 इंच, तर मी 15 इंचावर खूण करून घेतलेली आहे उंचीची. हे बघा 15 इंच. तिथून खाली 5.5 वर एक खूण करून घेतली, कारण डीप नेक आहे. दोन्ही ब्लाउजला डीप नेक आहे. तर एका ब्लाउजचा व्ही गळा शिवायचा आहे पाठीमागे आणि एक ब्लाउज राऊंड नेक मध्ये शिवायचा आहे डीप. तर म्हणून मी 5.5 वर मुंड्यासाठी रेग ओढून घेतली. आता या रेगेवर आपल्याला अपर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे. अपर चेस्ट आहे 35चा चौथा भाग येतो 9.5 वर एक खूण केली. आणि या रेगेवर शोल्डर टाकायचे. शोल्डर आहे 15चे निम्मे येतात 7.5. डबल फोल्ड केल्यामुळे 7.5 वर खूण करून घ्यायचे. कंबर आहे 28चा चौथा भाग येतो 7 इंच, आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच टक्स साठी घ्यायचे असतात आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे, आणि इथे सुद्धा शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचे. आता गळा कितीचा आहे बघूया आपण. गळा आहे 7 आणि 10.5. सात आणि 10.5, म्हणजे पुढचा गळा 7चा आहे, पाठीमागचा गळा 10.5चा आहे. तर 10.5 साठी आपल्याला 11 वर खूण करून घ्यायचे. राऊंड द्यायचा आहे गळ्याला, म्हणजे रुंदी द्यायची आहे गळ्याला खालच्या साईडला 3 इंचावर. आता 10.5चा गळा आहे, तर आपल्याला शोल्डर मधून 2 इंच किंवा 2.25 इंच कमी करायचे आहेत आपल्याला 10.5च्या प्रमाणे. उरलेली ही शोल्डर आपल्याला शिलाईला घ्यायचे. 5.25 आलेली आहे. इथं सुद्धा 5.25 वर खूण करून घ्यायचे आणि सरळ रेग ओढून आपल्याला इथं मुंड्याचा आकार टाकायचा आहे. आता मुंड्याचा आकार टाकण्यासाठी या उंचीचा आपल्याला हाफ करून घ्यायचा, असा टेप फोल्ड करून घ्यायचा आणि हाफ करून घ्यायचा. नंतर या कोपऱ्यातून तिरकस जायचं आहे 1 इंच, आणि हे आपल्याला द्यायचं आहे राऊंड. या पद्धतीने आपण हे ठेवून मोजून घेऊयात. मुंडा आहे 16चे निम्मे 8, 8च्या पुढे 1 रेग किंवा 8.25 भरला पाहिजे. तर या पद्धतीने मुंडा पण मोजून घ्यायचा आहे. शिलाई मार्जिन सोडायचं आहे. तर हा बरोबर 8 आणि 1 रेग भरलेला आहे. तर हा परफेक्ट मुंडा झालेला आहे. तर मुंड्याचा आकार देऊन घेऊयात, आणि इथून हा असा खाली झुकवायचा. नंतर या फिटिंगची रेष फिटिंगला आणि मार्जिनची रेष मार्जिनला अशी ओढून घ्यायची. अशी ही कटिंग झाली आहे पाठीमागची. आता इथे गळ्याची रुंदी टाकायची. 2 इंचाची शोल्डर पट्टी पाहिजे. तर आपण 2.25 वर शोल्डर पट्टीला खूण करायचे, म्हणजे 1.25 इंच यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचंय. आणि मग हा बॉक्स आपल्याला इथून हा तयार करायचा आहे असा. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचा आहे राऊंड नेक असा. ही झाली बॅक साइडची कटिंग. इथून आपल्याला गळा रुंद असल्यामुळे 1/2 इंच गळ्याच्या बाजूने शोल्डर स्लोप द्यायचा आहे, आणि हा स्लोप इथं मुंड्याजवळ, म्हणजे जिथे आपल्याला मुंडा टाकलाय तिथे अटॅच करायचे. अशी तिरकस रेघ आली पाहिजे. फिटिंगच्या इथे आपल्याला 1.25 इंचावर एक खूण करून घ्यायचे अशी, आणि फिटिंग पासून इकडे आपल्याला मध्य काढून घ्यायचंय टेपनी, आणि तिथे आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचंय. टक्सची उंची द्यायची 3.5 इंच,
आणि 1 इंच आपण टक्स साठी मार्जिन सोडलेलं आहे, ते अर्धा इंच या साईडला आणि अर्धा इंच या साईडला अशी ही टक्स मारून घ्यायचे. आणि मग त्यानंतर हे जे पाऊण इंच आपण वरती घेतलंय ते बरोबर या साईडला, म्हणजे ही जी टक्स आली फिटिंगच्या साईडची जी रेग आली टक्सची तिथे मिळवायचे. आपल्याला आता कटिंग इथून असं कटिंग करत इथून कटिंग करून घ्यायचंय. हे पाठीमागचा पार्ट, असा हा पाठीमागचा पार्ट कट झालेला आहे. आपण आता हे कटिंग करून घेऊया. आता हाच पार्ट आपण पुढच्या भागासाठी ठेवून घ्यायचा आहे. आणि चारी बाजूने आपल्याला हे आखून घ्यायचं आहे. पाठीमागचा पार्ट जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं सरळ रेघ ओढून घ्यायचे. तिरकस कट केले म्हणून तिरकस कट करायचं नाही, अशी सरळ रेघ ओढून घ्यायचे. आणि इथं फिटिंगला अशी आणि गळ्याला खून करून घ्यायचे. त्यानंतर हे उचलून बाजूला काढायचंय. नंतर आपल्याला इथे टाकायचं आहे शिलाई मार्जिन. हुक पट्टीसाठी हे शिलाई मार्जिन असणार आहे. हा आपल्याला अगोदर मुंडा सरळ करून घ्यायचा आहे. असा ही जी डार्क करून घेतली रेघ ती आपल्याला सरळ ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला आतमध्ये अर्धा इंच जायचंय. या रेघेवर जी मुंडे छातीचा चौथा भाग टाकला ती रेघ अर्धा इंच आतमध्ये जायचंय आणि तिथे आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा टाकायचा आहे. असा आता इथून आपल्याला कोपऱ्यातून 1 इंच बाहेर यायचंय असं तिरकस. आणि मग हा मध्ये इथं आलेला आहे. परत एकदा बघूया मध्ये कुठे येतोय. इथं आलाय. आणि हा राऊंड आपल्याला आता असा काढायचा आहे मुंड्याचा आणि इकडे वळवायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे झालेलं आहे कटिंग मुंड्याच्या इथलं. इथून पुढे 1.5 इंचावर खूण करून घ्यायची अशी, असं येणार आहे. आता आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. पुढचा गळा 7 इंच आहे तर 7.5 वर खूण करून घ्यायचे अशी. आणि इथे मात्र आपलं शिलाई मार्जिन पुढे सोडून 2.5 इंचावर खूण करून घ्यायचे. कशाची? तर गळा रुंदीसाठी. आणि हा बॉक्स तयार करून घेऊयात अगोदर. हा आपला पुढचा गळा असणार आहे. आता इथून खाली आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे. तर पॉइंट किती येणार आहे तर बस्ट किती आहे 36 आहे. 36चा चौथा भाग 9, त्यामध्ये 1.5 इंच प्लस केले तर 10.5 वर पॉइंट येणार आहे. इथे एक रेघ ओढून घ्यायची अशी सरळ. आणि या रेघेवर आपल्याला 36चा चौथा भाग टाकायचा. या पॉइंटच्या रेघेवर आपल्याला छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. तर बस्ट आहे 36, 36चा 10वा भाग येतो 3, 3.5 आणि 1 रेघ. तर इथं घेतलाय मी. आणि या साईडला तर ही काच बटन पट्टीची साईड आहे. तर इथं किती आलं 3.5 आणि 1 रेघ. तर इथं आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचंय म्हणजे 3 इंच. इथं 3.5 वर घेतलंय तर इथं 3 इंचावर खूण करून घ्यायचे आणि अशी तिरकस रेघ ओढायची अशी. आता आपल्याला याच्यातून 1 इंच बाहेर म्हणजे इथून इकडं 1 इंच अशा पद्धतीने ही इकडं टक्स जाणार आहे. नंतर इथं किती द्यायचंय. आता हा टक्स जो आहे प्रिन्सेस कटचा टक्स किती द्यायचा तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी 2.5 इंच तरी टक्स द्यायचा. 2.5 इंच. आणि कमरेचा चौथा भाग काढून घ्यायचा. तर 28चा चौथा भाग येतो 7 इंच. तर इथं 3 वर आलेली आहे. आणि
कंबर आणि 2.5च्या पुढे आपल्याला 4, म्हणजे हे 3 आणि हे 4 इंच, 7 इंचाची कंबर झाली. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच द्यायचं आहे. आणि मग या रेगा आपल्याला आता अशा ओढायच्या आहेत फिटिंगची फिटिंगला. आणि सॉरी, इथं जो आपला चौथा भाग आलेला आहे अप्पर चेस्टचा, त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच पुढे जायचंय, कारण आपण डायरेक्ट कापडावर कटिंग करतोय. तर 1 इंच इथं घेतलं एक्स्ट्रा. आणि ही रेग आपल्याला आता अशी ओढायची आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचंय. ही रेग इथं जाणार आहे. अशा पद्धतीने ही कटिंग होणार आहे. दिसतंय का? इंचाचा हा टक्स घेतलेला आहे. तर या साईडला 2.5 इंच टक्स, तिकडं 2.5 इंच, असं 5 इंचाचा टक्स होणार आहे. आणि मग इथे कंबर आपली 3 इंच आणि या टक्सच्या पुढे कंबर राहिली 4 इंच, म्हणजे हे 4 आणि हे 3 अशी टोटल 7 इंच झाली. म्हणजे फिटिंग आपला चौथा भाग 7 येतोय कमरेचा. अशा पद्धतीने खून करून घेतली आणि पुढे शिलाई मार्जिन दिली. आता इथे जो टक्स येणार आहे आपला, तो जोडण्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन तर हवं, म्हणून मी ते 1 इंच इथं वाढवले आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन दिली आणि मग ह्या 2 रेगा ओढून घेतल्या. आता या रेगेचं आपल्याला काम नाहीये म्हणून हे खोडून टाकते. आता या पद्धतीने आपल्याला साधारण 2 इंच सरळच यायचं इथं. आता इथं टक्स कसा तयार करायचा सांगते. इथून खाली, कमरेपासून खाली 2 इंच, बरोबर. आणि मग हा असा तिरकस इथे जोडायचा आहे असा. पण आता असा त्रिकोण काढून चालेल का आपल्याला? नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथे हा कोपरा घालून टाकायचा अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा हा कोपरा घालून टाकायचा असा. आणि मग हे असं इथे आणायचं. समजलं? आता काय करायचंय, ही उंची बघायची टक्सची किती आली, 4.25 ला 1 रेग कमी. तर ही बघायची किती आहे, असा वळवत वळवत बघून घ्यायचंय. तर भरतय किती, बरोबर 5.5 भरतय. तर इथून खाली 5.5 वर ही रेग आणायची अशी. या पद्धतीने खाली येणार आहे हा टक्स. इथं कमी करायचा नाही, टक्स इथे वाढवायचा आणि मग ही तिरकस अशी इथं रेग आणायची या पद्धतीने. आणि इथे आता काय करायचं बघा, या साईडला आपण पाठीमागच्या भागाला 1.5 इंच कमी केलेलं आहे, टक्स पर्यंत असं तिरकस आणलेलं आहे, बरोबर ना. तर ते मॅच होण्यासाठी आपल्याला या साईडला पण तिरकस कट करायचंय. तर इथे मुंड्याला मुंडा लावून घ्यायचंय आणि बघायचं तर इथे येणार आहे. या पद्धतीने ही तिरकस रेग इथं मारून घ्यायची अशी. म्हणजे उंची बघून घ्यायची. आता दाखवते मी तुम्हाला. ही उंची झालेली आहे 9.25 इंच. तर इथं पण 9.25 झालेत का बघायचं. तर इथं सुद्धा 9.25 आलेले आहेत. ही रेग बघा. या पद्धतीने ही सेम उंची झालेली आहे. आता आपल्याला ही कट करून घ्यायचंय, प्रिन्सेस कट. हा आतला मुंडा कट करायचा आहे. तिला गोल्ड लोन काढायचंय का गोल्ड ठेवायचंय? गोल्ड लोन काढायचंय.
कट मारायचा इथं बरोबर पॉइंटला आणि इथे सुद्धा, म्हणजे बरोबर पॉइंटला पॉइंट आपला हा जोडला गेला पाहिजे अशा पद्धतीने हा प्रिन्सेस कट कटिंग झाले। गळा सुद्धा कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपली प्रिन्सेस कटची सुद्धा कटिंग झालेली आहे अशी।